नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी स्टडीमध्ये. तर नवीन जाहिरात मित्रांनो निघालेली आहे 179 मित्रांनो जागासाठी. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर यासाठी पेमेंट किती आहे, किती जागा आहेत, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण विभागाची मित्रांनो ही जाहिरात आहे. आणि या अगोदर आपण नागपूर विभाग, तर छत्रपती संभाजीनगर विभाग, पुणे विभाग याची मित्रांनो या जाहिराती, नाशिक विभागाची जाहिरात आपण कव्हर केलेली आहे. तर मित्रांनो तेही तुम्ही पाहू शकता चॅनलवरती जाऊन. तर पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये. महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण विभाग या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई आदिदान व लेखा कार्यालय मुंबई आभासी कोषागार कार्यालय मुंबई राज्य अभिलेख देखभाल अभिकरण मुंबई व अधीनस्थ जिल्हा कोषागार कार्यालय ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. तर या विभागामध्ये पहा मित्रांनो हे जिल्हे येतात. या कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क साठी मित्रांनो या जागा निघालेल्या आहेत. तर याचं जे पेमेंट आहे 29,200 ते 92,300 या वेतन श्रेणीत आहे. या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर यासाठी पहा प्रवर्गानुसार किती जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 32 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 14 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 5 जागा आहेत, तर भटक्या जमाती ड साठी 4 जागा आहेत, इतर मागासवर्गासाठी 36 जागा आहेत, विशेष मागासवर्गासाठी 3 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 21 जागा आहेत, तर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 21 जागा आहेत, अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 31 जागा आहेत. तर अशा ज्या जागा आहेत मित्रांनो त्या 179 जागा आहेत. 179 पदासाठी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे. तर पहा खाली काय दिलेलं आहे, टिप दिलेली आहे. भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तर जागा कमी जास्त होऊ शकतात. तर पहा फॉर्म भरायची जी डेट दिलेली आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 4/2/2025 रोजी चालू होईल फॉर्म भरायला. आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 6/3/2025. तर मित्रांनो प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. तर आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे, या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांची दक्षता घ्यायची आहे. तर उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल. तर सेवा प्रवेश नियमानुसार किमान आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता पहा. तर कनिष्ठ लेखापालचं हे पद आहे आणि शैक्षणिक अर्हता यासाठी सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे. आणि तांत्रिक अर्हता जी लागणार आहे यासाठी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे. तर वयोमर्यादा यासाठी पहा 19 वर्षापेक्षा कमी नसावे. तर खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी 38 वर्ष व मागासवर्गीय व्यक्तींसाठी 43 वर्ष, दिव्यांग व अनाथ व्यक्तींसाठी वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील. तर परीक्षा शुल्क यासाठी अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1000 फीस आहे, तर राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये फीस आहे. तर माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे. तर मित्रांनो आजच ही जाहिरात निघालेली आहे. सर्वात अगोदर तुम्हाला माहिती मित्रांनो सांगितले. चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि मित्रांनो चांगल्या जागा आहेत, 179 जागा आहेत. तर नक्की तुम्ही फॉर्म भरा या शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल तर. आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.